संदीप देशपांडे मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये पाऊण तासापासून बैठक। एकीकडे फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट तर दुसऱ्या ठिकाणी संदीप देशपांडे आणि उदय सामंत यांच्यामध्ये भेट झालेली आहे। मनसे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटीला पोहोचले। संदीप देशपांडेंसोबत अमेय खोपकर सुद्धा मंत्री सामंतांची भेट घेत आहेत। तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजप आणि शिंदे तर एकत्र लढवणार आहेतच। एकीकडे फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट आणि त्यानंतर शिंदेंच्या मंत्र्यांसोबतची राज ठाकरे यांच्या नेत्यांची भेट। तर थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरू यांच्याकडून। विनायक, एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा, दुसरी ठिकाणी भाजपशी देखील राज ठाकरे बोलतायत, दुसरीकडे त्यांचे इतर नेते हे उदय सामंत म्हणजे शिंदेंच्या नेत्यांशीही भेट घेतात, त्यांच्याशीही बोलतायत। काय नेमकं चाललेलं आहे राज ठाकरे यांचं? बरोबर आहे निखिल, आपण जर पाहिलं तर बँड्रामध्ये जी भेट झाली मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची ही महत्त्वपूर्ण भेट होती। आणि त्या दुसरीकडे शिंदेचे प्रमुख मंत्री जे आहेत उदय सामंत यांच्या भेटीसाठी संदीप देशपांडे ज्या ठिकाणी आले पाहायला मिळतात। मुक्तागिरी हा निवासस्थान आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संदीप देशपांडे यांची गाडी जी आहे ती या ठिकाणी पार्क केली आपल्याला दिसून येते। ते आतमध्ये गेल्या पाऊण तासापासून आतमध्ये आहेत। एकीकडे राज ठाकरेंच्या भेट जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत झाली तर दुसरीकडे शिंदेच्या मंत्र्यांची भेट जी आहे ती मनसेचे प्रमुख नेते घेत आहेत। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा हा जवळीक निर्माण होते का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ह्या चर्चा जे आहे ते सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात। लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, मनसे जी आहे ती खऱ्या अर्थानं सोबतच असलेली पाहायला मिळाली होती महायुतीसोबत। परंतु आता मात्र आपण जर झालं तर या ठिकाणी ही भेट सुद्धा संदीप देशपांडे यांची महत्त्वपूर्ण मानली जाते। ज्या पद्धतीने उदय सामंत वारंवार राज ठाकरेंना सुद्धा भेटलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता हे मनसेचे दोन प्रमुख नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे जे आहेत ते भेटण्यासाठी या ठिकाणी उदय सामंत यांच्या बंगल्यावर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे ही भेट सुद्धा खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण मानली जाते। निखिल, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, 2014 पासून ते आता 2025 पर्यंत राज ठाकरे सातत्यानं भाजप नेत्यांशी भेटतात, बोलतात आणि त्यामध्ये त्यांची युती होईल असं म्हटलं जातं। राज ठाकरे त्यांच्या सोबत जातील अशा चर्चा सुरू होतात। मात्र 2014 पासून 2025 पर्यंत आतापर्यंत राज ठाकरे आणि भाजप यांची कधीही कुठल्याही ठिकाणी युती झालेली नाही। त्यामुळे आता पुन्हा एकदा बीएमसी साठी राज ठाकरे भाजपसोबत जाणार का किंवा शिंदेच्या सोबत जाणार का अशा चर्चा सुरू। धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। तर दोन्ही नेत्यांशी म्हणजे शिंदेच्या नेत्यांशीही आणि भाजपशी देखील राज ठाकरे या ठिकाणी संपर्कात आहेत। बैठकांचं सत्र आता सुरू झालेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय अशी चर्चा आहे।